भावा एक मिनिट ऐक. तुझ्या भारी आयडियाज फ्लॉप का होतात? तू या 3 चुका करतोयस ज्याचं सोल्युशन मी सांगतो. नीट ऐक. खूप वेळा ना आपल्या डोक्यामध्ये एक कडक आयडिया असते, एखाद्या प्रोजेक्टचे किंवा व्हिडिओ बनवायचे प्लॅन असतात, पण 6 महिने झाले तरी ते कागदावरून कधी बाहेर येत नाही. त्याचं कारण असं आहे की अडचण आपल्या आयडियामध्ये नाहीत, अडचण आपल्या एक्झिक्युशनमध्ये. या 3 चुका तू नीट समजून घे. पहिली चूक, ओव्हर डिझायनिंग बिफोर लॉन्च. एखाद्या कामात उतरण्याच्या आधीच 100% परफेक्ट बनवण्याचा हट्ट करणे. आपण कॅमेरा कोणता आणूया, लाईट्स कोणत्या घ्याव्या, सेट कसा बनवू किंवा एखादी परफेक्ट मुवमेंट कधी येईल, आणि याच विचारात पूर्ण महिने घालवून टाकतो. याला परफेक्शनचा ट्रॅप म्हणतात. जेव्हा तू एखाद्या कामाच्या स्टार्टिंग फेजमध्येच एखादी गोष्ट 100% परफेक्ट बनवायला जातोस ना, तेव्हा कामाचा स्ट्रेस इतका वाढतो की ते काम तू सुरूच करत नाहीस. मग यावर उपाय काय? MVP रूल, मिनिमम व्हायबल प्रोडक्ट, या फॉर्म्युलाचा वापर करणे. तुझ्याकडे आता जो फोन आहे, जो नॅचरल लाईट आहे किंवा जेवढं नॉलेज आहे ते आणि तेवढंच घेऊन पहिला ड्राफ्ट किंवा पहिला व्हिडिओ लगेच बाहेर काढ. 100 खराब व्हिडिओ बनवल्याशिवाय तो एक क्लासिक व्हिडिओ बनत नाही. दुसरी महत्वाची चूक, कन्झ्युमिंग कंटेंट ऑल डे. दुसऱ्यांचं कंटेंट दिवसभर बघत बसणे. आपण आपला रिसर्च वाढेल किंवा एखादी इन्स्पिरेशन मिळेल म्हणून दिवसभर दुसऱ्या लोकांचे व्हिडिओज किंवा रील्स बघत बसतो, आणि मग त्यामुळे आपल्या मेंदूवर दुसऱ्यांच्या स्टाईलचा इफेक्ट पडतो, आणि मग स्वतःची मेन आयडिया, ओरिजिनॅलिटी आपण गमावून बसतो. आणि मग दुसऱ्या कंटेंट क्रिएटरना बघून आपल्याला वाटतं की तो इतका पुढे गेलाय तसा मी कधी जाईन, हा गिल्ट वाटतो आपल्याला. आणि मग यावर उपाय काय? क्रिएट फर्स्ट, कन्झ्युम लेटर. सकाळी उठल्यापासूनचे पहिले 2 ते 3 तास फक्त स्वतःचे प्रोजेक्ट, स्वतःचे स्क्रिप्टिंग किंवा एडिटिंगवर काम कर, आणि मग दिवसभर स्वतःचं काम पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्याचा कंटेंट बघायचा नाही. तिसरी सर्वात महत्वाची चूक, लॅक ऑफ सिस्टम्स. सिस्टम नसणे, फक्त मूडवर डिपेंड राहणे. आज मूड झाला तर 6 तास काम करेन, आणि उद्या मूड नाही झाला तर दिवसभर पडून राहीन. असं करून कधीच ब्रँड किंवा करिअर बनत नाही. या क्रिएटिव्ह फील्डमध्ये कन्सिस्टन्सी मूडवर नाही तर सिस्टमवर चालते. मग यावर उपाय काय? तर टाइम ब्लॉकिंग सिस्टम. एक अशी टाइम ब्लॉकिंग सिस्टम तयार कर ज्यामध्ये आठवड्यातून 1 दिवस फक्त स्वतःचे आयडियाज आणि स्क्रिप्टिंगसाठी ठेव. त्यानंतर 2 दिवस शूटिंगसाठी आणि 2 दिवस एडिटिंगसाठी. आणि मग यामुळे काय होईल, जेव्हा दिवस आधीच ठरलेले असतात तेव्हा मूडची वाट बघावी लागत नाही, तेव्हा कामं ऑटोमॅटिक होऊन जातात. भावा, तुझ्या आयडियाला जोपर्यंत ऍक्शनची जोड मिळत नाही तोपर्यंत त्यांना मार्केटमध्ये 1 रुपयाची सुद्धा व्हॅल्यू नाही. या 3 उपायांपैकी तू आज कोणती गोष्ट तुझ्या स्वतःच्या कामामध्ये लागू करणार आहेस, मला कमेंटमध्ये नक्की सांग. ठीक आहे, भेटू परत.